पाहूयात पुढची बातमी। मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी आता डेटा समितीचेही प्रमुख झाले आहेत। सेवानिवृत्त नोकरशहा प्रवीण परदेशी आता फडणवीस यांचे मुख्य आर्थिक सल्लागार असणार आहेत, तर महाराष्ट्र राज्य डेटा स्टीअरिंग समितीचे अध्यक्षही असणार आहेत। तसेच राज्य डेटा प्राधिकरणाच्या नियामक समितीचेही ते सदस्य असतील। मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून परदेशी यांच्याकडे अर्थ आणि संख्याशास्त्र संचालनालय, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर यांसारख्या डेटा संकलन करणाऱ्या संस्थांचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी आता डेटा इन्चार्ज पण असतील असं समजतंय का? अधिकचा तपशील जाणीव आपण बघू शकतो, महाराष्ट्र राज्याचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी आता डेटा समितीचे ही जे आहेत प्रमुख असणार आहेत आणि डेटा आधारित प्रशासकीय रचना तयार करणे आणि सोबत शासनाला चालना देणे आणि डेटा इकोसिस्टीम तयार करणे हेही त्यांच्या कामाचा एक प्रमुख आणि मोठा भाग असणार आहे अशी माहिती समजत आहे। या धोरणाअंतर्गत राज्य डेटा स्टीअरिंग समितीची स्थापना अनिवार्य करण्यात येणार आहे आणि सोबतच ही समिती सर्व शासकीय विभागांमध्ये समन्वय साधून धोरणांच्या अंमलबजावणीवर देखील लक्ष ठेवणार आहे। मित्रा आणि सीईओचे नात्याने परदेशी हे समितीचे अध्यक्ष असतील आणि सोबतच तंत्रज्ञान सल्ला देणे, धोरणांची अंमलबजावणी करणे आणि मार्गदर्शक तत्वांनुसार सहाय्य करणे अशी त्यांच्यावर मुख्य जबाबदारी जी आहे ती असणार आहे। अर्थातच प्रवीण परदेशी हे महाराष्ट्र राज्याचे आर्थिक सल्लागार आणि आता पुन्हा एकदा एक नवीन जबाबदारी डेटा समितीची ते महाराष्ट्र राज्याचे प्रमुख असतील। अगदीच धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर प्रवीण परदेशी आता डेटा आर्थिक सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत। डेटा समितीचे प्रमुख असणार आहेत। ते मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून काम पाहत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते मुख्य आर्थिक सल्लागार आहेत आणि शिवाय आता डेटा समितीचे देखील प्रमुख म्हणून ते काम पाहणार आहेत। मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी हे आता डेटा समितीचे प्रमुखही असणार आहेत। मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी आता डेटा समितीचेही प्रमुख असणार आहे। सेवानिवृत्त नोकरशहा प्रवीण परदेशी आता फडणवीस यांचे मुख्य आर्थिक सल्लागार आहे। शिवाय महाराष्ट्र राज्य डेटा स्टीअरिंग समितीचे अध्यक्षही असणार आहे।